100% जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यावर यावं लागलं आणि घाई गडबडीनं मुख्यमंत्री कार्यालयाच्या बरोबर संपर्क साधून त्याने मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं या ठिकाणी जे पत्र दिलं ते आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातलं यश आहे. कोकणातल्या शेतकऱ्याला आम्हाला मदत मिळवून द्यायची आहे. जवळपास 2000 कोटी रुपये वेंगुर्ल्यापासून पालघरपर्यंतच्या शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत. तेव्हा एवढा निर्णय घेत असताना वित्त विभागातून मग मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत सगळे प्रस्ताव यायला कदाचित वेळ लागू शकतो. मध्ये 2-4 दिवस सुट्ट्या लागल्या म्हणून अजून 2 दिवस अवधी द्यावा असं प्रशासनाकडून विनंती करण्यात आली आणि शेवटी प्रश्न सुटण्याशी मतलब आहे. मात्र कसल्याही परिस्थितीत हेक्टरी 5 लाख किंवा कलमाला 5000 रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये याच्या खाली आम्ही येणार नाही. मग केंद्र सरकारचा थोडा हिस्सा असू दे, राज्य सरकारचा असू दे, ते दोन्ही सरकारने मिळून ठरवावं. परंतु आम्हाला 5 लाख रुपये हेक्टरी पाहिजेत ही आमची भूमिका आहे. आणि असा निर्णय उद्या 24ला किंवा 25ला सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषित करावी. कारण विधिमंडळाचं अधिवेशन चालू असल्यामुळं आणि आज कामकाज होऊ शकत नसल्यामुळं आज घोषणा करता आली नसेल. आम्ही तांत्रिक बाब लक्षात घेऊ. परंतु उद्या आणि परवा जर काही घोषणा नाही झाली मग मात्र 26 तारखेनंतर पुन्हा ओरसला एक व्यापक बैठक घेऊन आता निर्धार आणि निग्राचा लढा हे मुख्यमंत्री कार्यालयाला धडक हा आमचा असणार आहे. आणि त्याची तारीख आम्ही जर 2 दिवसामध्ये सरकारने निर्णय घेतला नाही तर 26 किंवा 27ला बैठक घेऊन ठरवू. आता तुम्ही संवादाची भूमिका घेतली. जर 2 दिवसात फसवणूक झाली तर मात्र संघर्ष अटळ. फसवणूक झाली तर संघर्ष अटळ आहे. जिल्ह्यामध्ये फक्त सिंधुदुर्ग नव्हे, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, त्याचबरोबर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा, सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आंबा काजू मोठ्या प्रमाणामध्ये होतो. या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईला आम्ही धडक देणार आहोत. अनेक शेतकऱ्यांना या संदर्भात नोटिसा काढल्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्थेला कसलाही धक्का न लावता सविनय कायदेभंग काय असतो हे आम्ही दाखवून दिलेला आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं कोकणातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली की एकाही शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करू नका. तुम्ही 2 पावलं पुढं आला, आम्ही 2 पावलं पुढं येतो आणि आमचा बेमुदत रस्ता रोको मागे घेतो असं आम्ही प्रशासनाला सांगितलंय. त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे. यात फसवणूक झाली तर भविष्यातल्या आंदोलनामध्ये प्रशासनाला कसा झटका द्यायचा याचा 30 वर्षाचा आमच्याकडे अनुभव आहे. साहेब, जिल्हाधिकाऱ्यांनी हा रस्ता चक्का जाम केलं त्यामुळे जे सरकार भाग पडले का? निश्चितच. कारण कालपर्यंत सरकार नोटिसा देत होतं, भीती घालत होतं. काही शेतकऱ्यांना खाणीमध्ये उत्खनन केलं म्हणून दंड करत होतं, काहींनी माती उत्खनन केलं म्हणून दंड करत होतं. जेणेकरून दहशतीमुळं शेतकऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी घेऊ नये. तेही सगळे जे काही त्यांनी दंड केले ते दंड मागे घेण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि म्हणून आम्ही गप्पा बसलेलो. साहेब, जिल्हाधिकाऱ्यांनी जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये नेमका काय आश्वासन दिलं आणि काय उल्लेख केला? जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या लेवलला जी बैठक झाली त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे अधिवेशन संपण्यापूर्वी हे पत्र माझ्याकडे आहे. त्याच्यावर जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक आणि जिल्हा उपनिबंधक यांच्या सह्या आहेत. ते पत्र असं आहे की जर सरकार पातळीवर निर्णय घ्यायची प्रक्रिया चालू आहे आणि त्याची घोषणा ही विधिमंडळाच्या सभागृहामध्ये होणार आहे आणि ते अधिवेशन संपण्यापूर्वी होणार आहे. अधिवेशनाचे फक्त 2च दिवस राहिले आहेत आणि त्याची वाट बघावी असं म्हटलेलं आहे. जे सावकारी करणारे व्यापारी आहेत
त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी झाल्या तर मुंबईचे उपनिबंधक सहनिबंधक आणि सिंधुदुर्गचे सहनिबंधक बसून अशा व्यापाऱ्यांच्यावर सावकारीचा गुन्हा दाखल करून त्यांचं लायसन रद्द करण्यासंदर्भामध्ये आश्वासन दिलेलं आहे. जे निकृष्ट दर्जाची खतं विकतात, औषधं विकतात, त्याचे सॅम्पल आणि तक्रारी जर शेतकऱ्यांनी दिल्या तर दाढी टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि सरसकट कर्जमाफीच्या संदर्भामध्ये हा शासन स्तरावरचा निर्णय आहे, शासनाला आपल्या भावना कळवतो असं म्हटलेलं आहे. थँक्यू सर. चला, नमस्कार.